नमस्कार मित्रांनो, मी शरद तायडे, महाराणा प्रताप विद्यालय तुमचं सर्वांचं आजच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 8वी विषय मराठी मधील व्याकरण विभागातील संधी या प्रकाराला आपल्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, व्याकरणामध्ये आतापर्यंत तुम्ही वाक्प्रचार, म्हणी, अलंकार अशा वेगवेगळ्या व्याकरणाच्या प्रकारांचा अभ्यास केला. प्रयोगाचे प्रकार यांचा अभ्यास केला. आज आपल्याला भाषेच्या ज्या शब्दांच्या वेगवेगळ्या जुळवाजुळवी होत असतात, काही शब्द एकमेकांमध्ये आपण बोलताना मिसळत असतात. दोन शब्द मिसळून जेव्हा एक शब्द तयार होतो, असा दोन शब्दांपासून तयार झालेला जो एक जोड शब्द असतो, त्या जोड शब्द तयार होण्याच्या क्रियेचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याला संधी म्हणतात व्याकरणामध्ये. संधी म्हणजे काय? दोन वेगवेगळे घटक एकमेकाला जोडणे म्हणजे संधी होय. मित्रांनो, व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण दोन वेगवेगळे भाग एकमेकांना जोडतो, त्यांना चिपकवतो आणि त्यांचा एक वस्तू, एक घटक तयार होतो. तसं व्याकरणामध्ये सुद्धा आपण जेव्हा बोलतो, व्याकरणामधल्या वेगवेगळ्या कृती करतो, भाषेमधील लिखाण करतो, भाषा बोलतो, तेव्हा अनेक शब्द हे एकमेकांमध्ये मिसळले जातात. तेव्हा त्या एकमेकांमध्ये मिसळल्यावर त्याचा एक शब्द तयार होतो आणि तो एक शब्द तयार करण्याच्या ज्या पद्धती असतात, जे प्रकार असतात, त्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास या संधीच्या माध्यमातून करायचा आहे. मित्रांनो, व्याकरणातील संधी हा प्रकार अतिशय सोपा आणि गमतीशीर प्रकार आहे. शब्द एकमेकांना कसे जुळतात आणि त्यापासून एक नवीन शब्द कसा तयार होतो हे बघणं खूप नाविन्यपूर्ण आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा शब्द कसा तयार होतो याची जिज्ञासा असते. त्याला जाणून घ्यायचं असतं की हा शब्द असा का झाला. दोन शब्द एकमेकाला जोडले की त्यापासून एक नवीन शब्द तयार झाला. मग हा शब्द असा का झाला असा प्रश्न त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये किंवा जो त्याचा अभ्यास करत असतो त्याच्या डोक्यामध्ये डोकावत असतो. सतत त्याला तो प्रश्न प्रवृत्त करत असतो की हे असं का. मित्रांनो, हे असं काचं उत्तर तुम्हाला संधीचा अभ्यास केल्यावर मिळणार आहे. आता यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही ते आधी लक्षात घ्या की शब्द कसा, दोन शब्द कसे एकमेकांना जुळतात आणि त्यापासून दोन शब्दांचा एक शब्द तयार होतो हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण तुम्ही मन लावून आणि लक्ष देऊन बघायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये होणारे जे बदल आहे ते समजून घ्यायचे आहे. एकदा तुम्ही त्या शब्दाचं निरीक्षण केलं, त्या शब्दातले बदल लक्षात घेतले, त्या शब्दातल्या बदलांमुळे काय घडलं हे तुम्हाला समजलं की संधी हा प्रकार तुम्हाला अतिशय सोपा आणि सरळ होणार आहे समजायला. जोपर्यंत शब्दांचं एकमेकांमध्ये मिसळणं हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत संधी हा प्रकार समजत नाही. हे तुम्ही प्रत्येकाने अधोरेखित करून लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, नाव खूप मोठं आहे संधी, पण हा प्रकार खूप सोपा आहे. तो कसा सोपा हे आपल्याला बघायचं आहे. बघा, तुम्हाला इथे एक उदाहरण दिलेलं आहे. सूर्योदय झाला. आता सूर्य उदय झाला हे वाक्य आहे. आता बघा मित्रांनो, हे वाक्यातले दोन शब्द जे आपण ते लिहून घेऊ आधी. सूर्य उदय, सूर्योदय. सूर्य उदय हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे. पहिला शब्द आहे सूर्य आणि दुसरा शब्द आहे उदय.
मित्रांनो बघा, आता या पहिल्या शब्दाला आणि दुसऱ्या शब्दाला आपण एकमेकांना जोडू आणि याच्यापासून एक संक्षिप्त शब्द तयार करू, छोटा शब्द तयार करू की त्याचाही अर्थ या दोघां शब्दांचाच अर्थ असेल. बघा, आता याचा आपण एक शब्द बनवू, सूर्योदय. सूर्योदय. बघा मित्रांनो, सूर्य हा शब्द आणि उदय हा दुसरा शब्द. पहिला शब्द सूर्य, दुसरा शब्द उदय. आपण एकमेकांना भाषेमध्ये जोडतो, बोलताना जोडतो, लिहिताना जोडतो आणि त्याच्यापासून जोडल्यावरती एक शब्द तयार करतो. हा सूर्योदय हा एक नवीन शब्द तयार झाला. मग हा शब्द तयार होताना काय झालं हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. या शब्द तयार करताना सूर्य आणि उदय या दोन शब्दांमधला म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण. आता बघा, मी परत ते वाक्य लिहितो, तुम्ही लक्षात घ्या. सूर्योदय, सूर्य हा पहिला शब्द झाला आणि हा उदय दुसरा शब्द झाला. आता मी काय सांगितलं आहे, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, शेवटचा वर्ण काय आहे, य. आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय आहे, उ. हे दोघं एकमेकाला जोडले जातात. मग कसं जोडलं गेलं ते, सूर्योदय. मग मित्रांनो, जेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण शब्द एकमेकाला जोडताना दोघांमधला कोणता तरी एक वर्ण लुप्त होतो. लुप्त होतो म्हणजे गायब होतो, नष्ट होतो. आता याच्यामध्ये या सूर्य आणि उदय शब्दामध्ये तुम्हाला एक वर्ण गायब झालेला दिसतोय. कोणता वर्ण गायब झालेला आहे, उ. उ हा वर्ण तुम्हाला काय झालेला आहे, गायब झालेला दिसतोय. या शब्दामध्ये तुम्हाला उ दिसतोय का, नाही. म्हणजे सूर्योदय शब्दात हा जो एक शब्द आहे जोड शब्द, याच्यात किती शब्द सामावलेले आहेत, दोन शब्द आहे. पहिला शब्द आहे सूर्य आणि दुसरा शब्द आहे उदय. आता बघा, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण एकमेकामध्ये मिसळतात आणि त्या एकमेकामध्ये मिसळताना जो जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या जोड शब्दातला पहिल्यातला शेवटचा किंवा दुसऱ्यातला पहिला वर्ण लुप्त होतो. जसा हा उदयमधला उ लुप्त झाला आणि सूर्योदय झाला. म्हणजे त्याला संधी म्हणतात. काय म्हणतात त्याला, संधी. म्हणजे हे दोन शब्द एकमेकामध्ये मिसळणे म्हणजे संधी, एकमेकाला जोडणे म्हणजे संधी. पण संधी होताना काय झालेलं आहे, कोणता तरी एक वर्ण हा लुप्त झालेला आहे. मग अशा अनेक शब्द एकमेकाला जोडले जातात. मग ते सर्वच हे संधी असतात का. आता एक शब्द बघा, हा झाड शब्द आहे, झाड, आणि हा वर शब्द आहे आणि याच्यापासून आपण जोड शब्द तयार केला, झाडावर, झाडावर. मग हे दोन शब्द एकमेकाला जोडले. सूर्योदयमध्ये सूर्य आणि उदय हे दोन शब्द एकमेकाला जोडले. पण झाडावर शब्दामध्ये संधी झालेली नाही आणि सूर्योदय शब्दामध्ये संधी झाली. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा दोन शब्द एकमेकामध्ये मिसळत असताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण यापैकी कोणता तरी एक वर्ण लुप्त होतो, तेव्हा होणाऱ्या त्या शब्दांच्या एकत्रीकरणाच्या क्रियेला संधी असं म्हणतात. सूर्योदयमध्ये हा उ लुप्त झाला, हा सूर्योदय शब्द आहे, सूर्य उदय, याच्यातला हा उ काय झाला, लुप्त झाला. म्हणजे हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द एकमेकांमध्ये मिसळल्यावर उ लुप्त झाला म्हणून त्याला संधी म्हणतात. पण झाडावर शब्द बघा, आता हा शब्द आहे झाडावर. आता झाड आणि वर हे शब्द एकमेकाला जोडले तरी याच्यामध्ये डा लुप्त झाला नाही आणि ओ ही लुप्त झाला नाही. दोघंही शब्द आहे
मग या जोड शब्दामध्ये संधी झालेली नाही. म्हणजे प्रत्येक जोड शब्द हा संधी असतो असे नाही. तर जे दोन शब्द एकमेकाला जोडले जातात आणि ते जोडत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण गायब होतो किंवा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण गायब होतो, तेव्हा त्यांच्या एकत्रित येण्याच्या क्रियेला संधी म्हणतात. मित्रांनो, मग काय असतं, कधी कधी काय होतं, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण लुप्त होतो, तर कधी दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण लुप्त होतो. तर कधी काय होतं, पहिल्या वर्ण दोघही शब्द एकमेकांमध्ये मिसळतात आणि व्यंजन किंवा स्वर लुप्त होतं किंवा विसर्ग लुप्त होतो. अशा वर्ण त्या संधीचे 3 प्रकार पडतात. जेव्हा लुप्त होणारा वर्ण हा जर स्वर असेल तर त्याला स्वर संधी म्हणतात. तो जर व्यंजन असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. आणि तो जर विसर्ग असेल, विसर्ग म्हणजे असे 2 विसर्ग आपण वाक्यामध्ये बघतो. हा बघा, स्वतः हा शब्द जो आहे हा झाला विसर्ग. आता हा विसर्ग जेव्हा लुप्त होतो तेव्हा त्याला विसर्गी संधी म्हणतात. मित्रांनो, यावरनं संधीचे 3 प्रकार पडतात. आता या 3 प्रकारांना आपल्याला प्रत्यक्ष आज सुरुवात करायची नाहीये. हे तिघही प्रकार आपल्याला खूप नंतर अभ्यासायचे आहे. पण त्याआधी संधी म्हणजे काय हे तुम्हाला आता समजलेलं आहे. संधी म्हणजे काय, जेव्हा 2 शब्द एकमेकाला जुडतात तेव्हा पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा एकमेकांमध्ये मिसळत असताना कोणता तरी एक वर्ण लुप्त होतो, तेव्हा अशा लुप्त होण्याच्या क्रियेला संधी असं म्हणतात. काय म्हणतात? संधी म्हणतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता आता मित्रांनो, हे बघा, सूर्योदय पाहिलं तुम्ही. आता अजून एक शब्द घेऊ आपण, नदी. नदी आत. आता बघा, हा पहिला शब्द आहे, हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द, हा एकमेकाला आपण जोडला तर काय होईल? नदी त. म्हणजे याच्यातला कोणता शब्द लुप्त झाला? दुसऱ्या शब्दातला पहिला शब्द लुप्त झाला, नदीत. म्हणून या शब्दामध्ये काय आहे? संधी आहे. काय आहे? संधी आहे. एक शब्द लुप्त होतो, गायब होतो कोणता तरी, मग तो पहिल्या शब्दातला असतो शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला असतो पहिला वर्ण. अशा प्रकारे मित्रांनो याला संधी असं म्हणतात. आता संधीचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. असे वेगवेगळे उदाहरणं आपण समजून घेऊ. आता बघा, हातात. हा शब्द बघा, हा त. दुसरं उदाहरण बघू आपण, सोपं अजून. खिड की आत. याच्यात आता संधी करायची आहे आपल्याला. हा पहिला शब्द आहे. कोणता शब्द आहे? हा पहिला शब्द आहे. हा दुसरा शब्द आहे. हा पहिला शब्द आहे. तर याच्यात संधी जर करायची असली काय येईल? खी ड की त. याच्यामध्ये हा वर्ण काय झाला? गायब झाला. कोणता वर्ण गायब झाला? दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण गायब झालेला आहे. कधी कधी दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण गायब होतो, तर कधी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण गायब होतो. आणि तेव्हा जो शब्द तयार होतो त्याला संधी म्हणतात, त्या क्रियेला संधी म्हणतात. खिडकीत हा काय आहे? संधी झालेला शब्द आहे. आता या खिडकीत शब्दाची जर आपल्याला संधीचं फोड करायची तर काय करावं लागेल? खिडकी अधिक आत. आता नदी शब्दाची फोड करायची आहे, नदीत. नदीत या शब्दाची फोड करा सांगितलं तुम्हाला, विग्रह करा सांगितलं, तुम्ही काय करणार? नदी अधिक आत, बरोबर, नदीत. हे 2 शब्द झाले. अशा प्रकारे त्याची फोड आपल्याला करता येते. म्हणजे लुप्त झालेला वर्ण जर माहिती असला तर शब्दाची फोड करता येते. आता तुम्ही जेव्हा सरावाने वेगवेगळ्या शब्दांच्या काठिण्य पातळीकडे जाल, सोप्याकडून कठीणाकडे गेल्यावर
त्याचं आकलन लवकर होतं. आता जर मी तर तुम्हाला बोजड शब्द दिले, कठीण शब्द दिले, तर तुम्हाला हा प्रकार लवकर कळणार नाही. म्हणून मी सोपे सोपे शब्द देऊन आपण कठीण शब्दाकडे चाललो आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, या वाक्यामध्ये दुसरा शब्द दिला विद्यार्थी. हा विद्या पहिला शब्द आहे आणि अर्थी दुसरा शब्द आहे. त्याचा शब्द तयार होतो विद्यार्थी. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा अलुप्त झालेला आहे आणि हा अलुप्त झाल्यामुळे याच्यामध्ये संधी झालेली आहे. मग ही संधी होताना काय होतं, कधी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण गायब होतो, तर कधी दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण गायब होतो आणि ते पासून एक जोड शब्द तयार होतो. या जोड शब्द तयार करण्याच्या क्रियेला म्हणतात संधी. मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल, अतिशय सोपा भाग आहे आणि त्यावरनं संधीचे प्रकार आपण पुढच्या तासाला अभ्यासू. आता तुम्ही अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेऊन संधी म्हणजे काय, कोणत्या शब्दात संधी झालेली आहे, असे शब्द तुमच्या पाठ्यपुस्तकातून शोधा. आता पाठ्यपुस्तकामध्ये अनेक जोड शब्द तुम्हाला सापडतील. जोड शब्द म्हणजे दोन शब्द एकमेकाला जोडलेले असतात. जसं मी तुम्हाला झाडावर शब्द सांगितला, घराजवळ सांगितलं. आता झाडावर, घराजवळ हे शब्द जोड शब्द आहे, दोन शब्द एकमेकाला जोडले. पण हे शब्द जोडताना कुठेही कोणत्याही अक्षराचा, वर्णाचा लोप झाला नाहीये, कोणताही वर्ण गायब झाला नाहीये. त्यामुळे या शब्दांना जोड शब्द जरी म्हणता येत असलं, जोड शब्द जरी आपण म्हटलं, तरी ते जोड शब्द आहे पण ते संधी नाही आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जोड शब्द हा संधी नसतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि दोन शब्द एकमेकांमध्ये जोडल्यावर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण जेव्हा लुप्त होतो, गायब होतो, तेव्हा होणाऱ्या प्रकाराला संधी म्हणतात. आता पुढच्या तासाला आपण संधीच्या प्रकारांचा अभ्यास करू मित्रांनो.